नागपुर के कलमेश्वर में मुख्यमंत्री बलिराजा खेत पगडंडिया सड़क योजना का भव्य शुभारंभ किया गया। कार्यक्रम का उद्घाटन विधायक डॉक्टर आशीष राव देशमुख और जिला कलेक्टर कुमार आशीर्वाद के हाथों हुआ। इस योजना के तहत 91 पगडंडिया सड़कों को मंजूरी दी गई, जिसकी लागत 9 करोड़ से अधिक है। योजना में किसानों को खेत तक बेहतर सड़क सुविधा मिलेगी और कृषि परिवहन आसान होगा। अधिकारियों ने बताया कि इससे ग्रामीण विकास को गति मिलेगी और किसानों की आय बढ़ाने में मदद मिलेगी। कार्यक्रम में बड़ी संख्या में किसान और स्थानीय नागरिक मौजूद रहे। अतिशय आनंदाची गोष्ट विशेष करून सर्व शेतकऱ्यांसाठी आहे की आपल्या या कळमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येकच कास्तकाराच्या शेतापर्यंत जाणारी पांधन ही येणाऱ्या 5 वर्षांमध्ये जी पूर्ण होणार आहे त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम आज इथे होतो आहे। आणि अशा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी सन्माननीय कुमारजी आशीर्वाद साहेब, मंचावर उपस्थित असलेले तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉक्टर पोद्दार साहेब, आमच्या पांधन रस्ता समितीचे सह अध्यक्ष मनोहररावजी कुंभारे, उपस्थित असलेले अशोकरावजी थोटे, सन्माननीय नगरीचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सन्मान्य पदाधिकारी, इथे ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे असे महसूल विभागाचे नव्याने रस्त्यासाठी जर करता आली तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये प्रत्येकच विधानसभेमध्ये या राज्याच्या पाहणी या चांगल्या करण्यावर आपण भर दिला, त्या प्रकारची मागणी केली। सन्माननीय आपले मुख्यमंत्री आणि नक्कीच आपले महसूल मंत्री यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वर्षीपासून या पाहणीचं काम झालंय। आपल्याला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 9 कोटी रुपयाच्या पाहणी ह्या वर्षी आपण ह्या सावनेर आणि कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये बनवण्याचं घेतलाय, त्यासाठी निधी देखील मंजूर झालाय। एवढंच नव्हे तर राज्य सरकारकडून समजा अजून 10 कोटी डॉक्टर साहेब आले तर जवळपास दरवर्षीच्या 20 कोटी प्रमाणे 5 वर्षांमध्ये 100 कोटी रुपयाच्या पाहणी ह्या आपल्या कळमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येकच कास्तकाराच्या शेतापर्यंत जाण्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचं त्या निमित्ताने काम होऊ शकतं। पांधन शेतापर्यंत येते म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीच्या जमिनीच्या किमती वाढतात, शेतकऱ्याला शेतापर्यंत आण करण्याकरता आपला शेतातला माल काढण्याकरता नक्कीच फार मोठी मदत होते। आणि पावसाळ्यामध्ये शेतामध्ये जाणं जे आपलं कठीण होतं ते या पाहणीच्या माध्यमातून नक्कीच सुकर होऊ शकतं। म्हणून सर्वस्वी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीच्या चांगल्या दर्जाच्या पाहणी ह्या कळमेश्वर सावनेर तालुक्यामध्ये होतील अशा प्रकारची खात्री मी नक्कीच विभागाकडनं अधिकाऱ्यांकडनं आपल्याला देतो। आणि कोणत्याही कुताही त्यांच्या माध्यमातून झाली, फक्त पैसे कमवण्याचंच जर काम झालं तर आमदार म्हणून मी त्यांची गय करणार नाही अशी ताकीद देखील त्या निमित्ताने सर्व ठेकेदारांना विशेष करून देत आहे। शेवटी या पाहणी इथे 30-40 वर्ष समोर पर्यंत राहणार आहे आणि म्हणून त्या चांगल्या दर्जाच्या झाल्या पाहिजे, चांगल्या प्रतीच्या झाल्या पाहिजे। फक्त माती टाकून पाहणी न होता चांगल्या प्रतीचा चांगला जर आपण मुरुम तिथे वापरला तर नक्कीच या चांगल्या पाहणी होऊ शकतात। बाजूला जर 2 नाल्या दोन्हीकडे राहिल्या तर पावसाचं पाणी त्याच्या माध्यमातून वाहून जाऊ शकतं।